श्री शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री सोमनाथ. सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगातील सर्वात आद्य असे ज्योतिर्लिंग आहे. ह्याला सोरटी सोमनाथ असेही म्हणतात. हे स्थान सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर वेरावळ बंदरापासून सुमारे 5 किलोमीटर लांब आहे. स्कंद पुराणाचे 7वे खंड असलेले प्रभास खंड याच नावाचे असून त्यात सोमनाथाचे महात्म्य अतिशय चांगले आणि रोचक प्रकाराने वर्णन केलेले आहे. एकदा चंद्राला दक्ष प्रजापतीने तू क्षयी होशील असा रागाने शाप दिला होता. त्यावेळी भयभीत झालेल्या चंद्राने रोहिणीसह या ठिकाणी येऊन शिवाची म्हणजेच शंकराची आराधना सुरू केली. शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि चंद्राचे मनोरथ जाणून त्याला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या 15वड्यात तू वर्धमान होशील असा उशाप दिला. नंतर ब्रह्मदेवाने येऊन या ठिकाणी चंद्र व रोहिणी यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना करवली. ह्या ठिकाणी चंद्राला पुन्हा आपली प्रभा म्हणजेच तेज प्राप्त झाले. त्यावेळेपासून प्रभास क्षेत्र असेही नाव प्राप्त झालेले आहे. चंद्राने म्हणजेच सोमाने याची स्थापना केली म्हणून या क्षेत्राचे नाव सोमनाथ असे पडले आहे. असे हे पुराण प्रसिद्ध असलेले स्थान सर्व भारतात ज्योतिर्लिंगाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे हिरण्या, कपिला आणि सरस्वती म्हणजे गुप्त रूपात या नद्यांचा संगम आहे. येथे येणारे भाविक प्रथम या त्रिवेणी संगमात स्नान करतात आणि पावन झाल्याचा भाव अनुभवतात. या नद्या येथे समुद्राला मिळत असल्याने येथील त्रिवेणी संगमातले पाणी खारट आहे. 3 नद्यापैकी हिरण्य नदीच्या काठी देहोत्सर्ग हे पवित्र असे स्थान आहे. या ठिकाणी कालातीत मानलेल्या साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार केला गेला. येथे असलेले सुंदर असे मंदिर ही देवी अहिल्याबाईंनी बांधलेले आहे. आता तेथे अतिशय सुंदर मंदिर आकर्षक अशा नवीन रूपात आकार घेत आहे. असे हे सर्वांना पावन वाटणारे तीर्थक्षेत्र पुरातन सोमनाथ पट्टणम अनेक विध्वंसनाचा इतिहास पचवून पुन्हा एकदा नव्याने वैभवाने दिमाखात उभे राहिले आहे. पूर्वी येथे असलेल्या बंदरामधून परदेशाशी व्यापार चालत असे. येथील समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे, तसाच तो उपयुक्तही आहे.